गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सौंदड गावात गुढीपाडव्याचं औचित्य साधून 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन सरपंच हर्ष मोदी यांनी केलं असून गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील 102 बैलजोड्या या शंकरपटात सहभागी झाल्या होत्या। शंकरपटावरून बंदी उठवल्याने गोंदिया, भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 वर्षापासून शंकरपटाचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सौंदड गावचे युवा सरपंच हर्ष मोदी यांनी देखील सौंदड गावात बंद पडलेले शंकरपट पुन्हा सुरू केले। या शंकरपटाला नागरिकांचा आणि पट शौकीनांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यावर्षी गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील 102 बैलजोड्या मालकांनी आपल्या बैलजोड्या या शंकरपटात घेऊन येत सामना लढवला। अंतिम सामन्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीला 51,000 रुपये तर दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीला 41,000 रुपये आणि तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीला 31,000 रुपये रोख रक्कम बक्षीस देण्यात आली। गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी देखील या शंकरपटात हजेरी लावत बैलजोडी मालकांना शुभेच्छा दिल्या। तर या शंकरपटात सहभागी झालेल्या प्रत्येक बैलजोडी मालकांना पट समितीच्या वतीने रोख रक्कम देण्यात आली असून एकूण 3,30,000 रुपयांचं बक्षीस वितरित करण्यात आलं। हा भव्य शंकरपट पाहण्याकरिता परिसरातील नागरिकांनी तसेच पट शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। तर यापुढे देखील दरवर्षी सौंदड गावातील पटांगणावर भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही सरपंच हर्ष मोदी यांनी पट शौकीनांना दिली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडके, रोशन पॅरलाल चांदेवार। काय सांगशील या ठिकाणी शंकरपटाचे आयोजन करण्यात येतं, कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही या ठिकाणी पट भरून घेता? आम्ही गेल्या 4-5 दिवसातून आम्ही इथे येतो, पुन्हा दाणे वगैरे सजवून घेतला पूर्ण। आणि आमचे तेली समाज आहे, तेली समाजाचे आमचे सर्व कार्यकर्ते येतात, पूर्ण आमचा समाज। आमचे मार्गदर्शक आहेत राजकुमार चांदेवार आहेत, मनोज चंद्र, आम्हाला सपोर्ट देतात। आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळं करत असतो। आणि 2 वर्षापासून 3 वर्षापासून आम्हाला सरपंच साहेबांची सुद्धा साथ आहे, त्यांच्यामुळे हा पट सक्सेस होत आहे। कोणत्या गावातल्या जोड्या या ठिकाणी आकर्षणाचं केंद्र ठरले आहेत? इथं पळसगाव आहे, मोखे जगद्गुरुजी आहेत, मोखे यांचे जोडे आहेत। हड्डीजोड पळसगाव नारायणजी मोदी यांचेसुद्धा जोडे आलेले आहेत, यांनी खूप आकर्षण केले। आणि रामलालजी कटरे नागपूर यांचेसुद्धा पण वीरशी आहे, मुंडीपारेश्वरा टीनू जेळे यांच्यासुद्धा जोडे आलेले आहेत। खूपच सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यांनी म्हणून। काय सांगाल, 2 दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते, किती जोड्या या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि कुठून कुठून जोड्यांच्या ठिकाणी समावेश होता आले? आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या राजा शंकरपट समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सौंदड या ग्राममध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन 2 दिवसीय करण्यात आला होता। आज या ठिकाणी या पटानिमित्त 102 जोडी मालकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोकांच्या आशीर्वाद आणि प्रेम या पट समितीला भेटत आहे। मागच्या किती वर्षापासून हा आयोजन करण्यात येत आहे? मागील आमच्या सौंदड गावामध्ये जेव्हापासून पटला सुरुवात झाली होती तेव्हापासून हा पट आमच्या कायमस्वरूपी तेली समाजाच्या वतीनं आणि परशुराम मामा चांदेवारच्या वतीनं या ठिकाणी सुरू होता। पण कोर्टाच्या माध्यमातून बंदी आल्यामुळे 20 वर्ष बंदी होता आणि जेव्हापासून मी सरपंच झालो, आदरणीय माजी खासदार सुनीलजी मेंढे यांच्या माध्यमातून संपूर्ण पटावर बंदी हटली आणि तेव्हापासून मागील 3 वर्षापासून सौंदड या ग्राममध्ये पटाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे। पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये रोख राशी होती, द्वितीय 41, तृतीय 31,000 असे 3,30,000चे पारितोषिक पूर्णपणे आम्ही या ठिकाणी वितरित केलेली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।